ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, घरामधील महिला असतात त्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडत असतात। घरातील त्यांची ही भांडणं असतात ना, ती संपायला कधीच मार्ग निघत नाही। बघा, सासू सुनेचं भांडण असू द्या किंवा बहिणी बहिणींचं भांडण असू द्या, अशा अनेक नात्यांमध्ये त्या भांडणं निर्माण करत असतात। पण दिवसागणित ही भांडणं मात्र वाढतच चालली आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये त्या स्त्रियांसोबत त्या घरातील पुरुषांना सुद्धा त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो। कारण म्हणतात ना की ज्या घरातील महिला असते ना आपापसामध्ये भांडण करतात, अशा घरातील सुख शांती असते ना ती नेहमीसाठीच निघून गेलेली असते। त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी प्रवेश करत नाही। त्यामुळं अशा घरांमध्ये कधी बरकत होत नाही। अनेक समस्या अशा घरांमध्ये सारख्याच येत राहतात। समर्थांनी सुद्धा या मनाला सांगितलेलं आहे की मना, जिथे नम्रपणा असेल ना तिथे लक्ष्मी सुद्धा टिकते, आणि जिथे अहंकार असेल ना तिथे लक्ष्मी जरी तुमच्या घरात असेल ना तरी समाधान कधीच टिकत नाही। आणि ती लक्ष्मी असते ती कायमस्वरूपी कधीच राहत नाही। म्हणून प्रत्येक स्त्रीनं अथवा पुरुषानं नम्रपणा ही गोष्ट आहे ना, नम्रपणा हा मनुष्याचा अनमोल दागिना आहे। आणि दुसरा अनमोल दागिना आहे तो चरित्र। हे दोन दागिने आहेत ना, ते मनुष्याने आणि स्त्रीनं बघा जर स्वतःच्या मनामध्ये निर्माण केले आणि त्यांच्यावर विजय मिळवला ना, तर या जगामध्ये असं कोणतंच सुख नाही, त्या सुखावर विजय ते मिळवू शकत नाही। प्रत्येक सुख त्यांना भोगता येईल। तर आपण या निरूपणामध्ये जर प्रत्येक स्त्री अथवा पुरुष असेल, जर व्यवस्थित हे निरूपण ऐकलं ना तर तुमच्या घरातील आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या मनुष्यामध्ये अहंकार रूपी राक्षस असतो ना, त्या घरामध्ये कितीही धन असू द्या पण त्या घरामध्ये कधीच सुख निर्माण होत नाही। म्हणून आपण आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत की हे निरूपण आहे ना ते विवाहित महिलांनी नक्कीच ऐकावं। खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे। एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती आणि तिला 2 मुलं होती। तिच्या नवऱ्याचा देहांत झाला होता। 3 माणसं घरात होती आणि थोडीशी जमीनसुद्धा होती, आणि त्या जमिनीवरच धान्य पिकवण्याचं काम आहे ना ती म्हातारी तिच्या मुलांसोबत करत होती। तिची 2 मुलं होती ना खूप मेहनती होती। त्या तिघांचंही त्या जमिनीवरून मिळणाऱ्या धान्यातून चांगल्या प्रकारे पालनपोषण होत होतं। हळूहळू वेळ पुढे सरकत होती। मुलं तरुण झाली आणि विवाह योग्यसुद्धा झाली। तेव्हा त्या म्हातारी आईनं दोघाही मुलांचं लग्न लावून दिलं। आता 2 सुनबाई त्यांच्या घरामध्ये आल्या होत्या। काही दिवस तर सुनबाई आनंदानं प्रेमपूर्वक राहिल्या, परंतु काही दिवसानंतर त्या सुनबाईंमध्ये सुद्धा भांडणं होऊ लागली। छोट्या छोट्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले। मोठी सुनबाई छोट्या सुनबाईला म्हणायची, तू हे असं करतेस, माझं काम ऐकत नाहीस। अशा छोट्या छोट्या कारणावरनं मोठी सुनबाई छोट्या सुनबाईला वाईट साईट बोलत असे। त्याच प्रकारे छोटी सुनबाईसुद्धा छोट्या मोठ्या कारणावरून मोठ्या सुनबाईसोबत रोज भांडण करत असे। आता रोजच्या रोज छोट्या मोठ्या कारणांवरून त्या दोन्ही सुनबाईंमध्ये भांडण होऊ लागलं होतं। ती म्हातारी आईला तिच्या सुनबाईचं हे भांडण पाहून खूप वाईट वाटायचं। ती विचार करायची की माझ्या सुनबाई आपापसामध्ये भांडण करत आहेत। तिनं तिच्या मुलांना सांगितलं, तेव्हा मुलांनी त्याच्या बायकांना समजावून सांगितलं, परंतु त्यांचासुद्धा काहीच फायदा झाला नाही। तेव्हा म्हाताऱ्या आईने विचार केला की यापूर्वी आम्ही 3 होतो, या घरामध्ये राहत होतो,
पण जमिनीत जे काही धान्य पिकायचं ना त्याच्यावर आमचं चांगल्या प्रकारे पालनपोषण व्हायचं. परंतु आता घरातील माणसं वाढलेली आहेत. सुनबाई आल्यापासून घरामध्ये 5 माणसं झाली आहेत. त्यामुळं घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत आहे. आणि म्हणूनच कदाचित या दोघी सुनबाई आहेत ना आपापसामध्ये भांडण करत असतील. तेव्हा त्या म्हाताऱ्या आईनं दोन्ही मुलांना सांगितलं, तुम्ही शहरामध्ये जा आणि चांगली नोकरी शोधा. जर तुम्ही चांगले पैसे कमवायला लागलात ना तर आपल्या घराची परिस्थिती बदलेल व त्यामुळे कदाचित ते भांडणं सुद्धा थांबतील. कारण जर घरामध्ये पैसे येत नसतील तर त्यांच्या गरजा व्यवस्थित पूर्ण होत नसतील तर त्या मुद्दामच भांडत असतील. तेव्हा त्या दोन्ही सुनबाई आहेत ना त्या आपापसामध्ये जर पैसे आले ना तर भांडणसुद्धा करणार नाहीत. तेव्हा दोन्ही मुलांना त्यांच्या आईचं हे म्हणणं पटलं आणि त्यानंतर आईचा आणि बायकोचा निरोप घेऊन दोघे भाऊ पैसे कमवण्यासाठी शहरामध्ये निघून जातात. त्या दोघी सुनबाईंचं भांडण काही केल्या शांत होत नव्हतं. तेव्हा म्हातारी आई मोठ्या सुनबाईला म्हणाली, सुनबाई तू मोठी आहेस, तुझी जाऊबाई तुझ्यापेक्षा छोटी आहे आणि तुझा नवरा आहे ना तो शहरामध्ये पैसे कमवण्यासाठी गेला आहे. तू इकडे भांडत आहेस ना, तू मोठी आहेस, तू थोडं तरी समजून घ्यायला हवं. छोट्यांनी जर काही चूक केली ना तर आपल्या मोठ्यांचं हे कर्तव्यच आहे की आपण त्यांना समजून घ्यावं. सासूबाईचं बोलणं ऐकून मोठ्या सुनबाईला खूपच रागच आला आणि ती म्हणाली, तुम्ही तर छोट्या जाऊबाईची बाजू घेता. तुम्ही असं बोलत आहात ना त्यामुळे तिला माझ्यासोबत भांडायला आणखीन हिंमत येईल. तिने जर तुमचं हे बोलणं ऐकलं ना तर तिला वाटेल की ती जे काही करत आहे ना ते योग्यच करत आहे. तुम्ही तिला बोलायचं सोडून उलट मलाच बोलत आहात बरं. सासूबाई म्हणाली, सुनबाई तू इतका राग का करत आहेस? सर्वप्रथम मोठ्यांना समजावायला पाहिजे, त्यानंतर छोट्यांना समजावावं. मी आता तुला समजावत आहे आणि नंतर छोट्या सुनबाईला सुद्धा समजावणार आहे. परंतु मोठी सुनबाई सासूबाईचं काही ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर सासूबाई तिथून निघून गेली आणि पुढच्याच दिवशी सासूबाई छोट्या सुनबाईजवळ जाते आणि तिला म्हणते, हे बघ सुनबाई, जाऊबाई तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि तू छोटी आहेस, त्यामुळं तू तिच्यासोबत का भांडण करत आहेस बरं? तुझा नवरा आहे ना शहरात पैसे कमवण्यासाठी गेला आहे आणि जर त्याला हे समजलं ना तर त्याला कसं वाटेल? भांडण करणं ही चांगली गोष्ट नाही. तुम्ही घरात आरामात राहा, आपुलकीनं वागा. छोटी सुनबाईसुद्धा हेच म्हणाली आणि सासूबाई तुम्ही मोठ्या जाऊबाईची बाजू घेतात. बघा, जर तुम्ही असं त्यांची बाजू घेत राहिलात ना तर मी सुद्धा पाहणार नाही की तुम्ही माझ्या सासूबाई आहात. तुमचा अपमान करायला मी मागे पुढे अजिबात पाहणार नाही. सासूबाईचं हे त्या सुनबाईचं हे उत्तर ऐकून सासूबाई तिथून निघून गेली. ती विचार करू लागली की दोन्ही सुनबाईंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणं हे व्यर्थच आहे आणि माझा अपमान करणार अशी वार्ता त्या करत आहेत. त्यामुळं यांना समजावून काही फायदा नाही. जर मी यांना जास्त समजवण्याचा प्रयत्न केला ना आणि जर माझा त्यांना राग आला तर माझी मुलंसुद्धा घरात नाहीत. कदाचित माझ्यावर हात उचलला ना तर मग मी कोणाला हाक मारणार? म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे ते वागतायत ना त्यांना वागू देत. पुढच्या दिवशी पुन्हा दोन्हीही सुनबाई आपापसामध्ये भांडण करू लागल्या. तेव्हा म्हाताऱ्या आईनं काय केलं? तिने त्या भांडणाकडे दुर्लक्ष केलं आणि गुपचूप त्यांच्या शेताकडे निघून गेली. जाताना सासूबाई म्हणाली, तुम्हाला जितकं भांडायचं आहे ना तितकं भांडा. मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करू शकता. मी आता शेतावर चालले आहे आणि संध्याकाळी परत येणार. इतकं म्हणून ती म्हातारी आई शेतावर काम करण्यासाठी निघून जाते आणि संध्याकाळी काम पूर्ण झाल्यावर ती परत घरी येते. संध्याकाळपर्यंत दोन्ही सुनबाईचं भांडण संपेनाच झालं होतं. अशा प्रकारे रोजच्या रोज आता ती म्हातारी आई शेतावर जाऊ लागली. एके दिवशी काय झालं, जेव्हा ती म्हातारी आई शेतावर गेली आणि शेतातील काही काम करत होती
तेव्हा एक मोठा साप तिच्याजवळ आला आणि इतका विशाळ साप पाहून म्हातारी खूपच घाबरली. ती म्हातारी आई विचारू लागली की आज माझे प्राण वाचणार नाहीत, हा नाग तर मला आता जिवंत सोडणार नाही. जेव्हा ती म्हातारी आई थरथर कापू लागली तेव्हा तो नाग मनुष्याच्या आवाजामध्ये बोलू लागला. ती म्हणू लागली, हे म्हातारी आई, तू घाबरू नकोस, मी तुला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोचवणार नाही, मी तुला दंशसुद्धा करणार नाही. मला फक्त तुला माझं दुःख सांगायचं आहे. आणि नागाचं हे बोलणं ऐकून म्हातारी विचार करू लागली की हा नाग मनुष्याच्या आवाजात कसा काय बोलू शकतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हाताऱ्या आईनं विचारलं, हे नागदेवता मला सांगा, तुम्हाला कोणता त्रास आहे, कोणतं दुःख आहे का? तेव्हा नाग म्हणाला, हे म्हातारी आई, मी खूप दिवसांपासून उपाशी आहे, मला काहीतरी खायला दे. जर तुम्ही मला काहीच खायला दिलं नाही ना तर माझे प्राण निघून जातील. कारण मी ज्या आश्रमामध्ये राहायचो ना त्या आश्रमाचा जो ऋषी होता त्याचा देहांत झाला आहे. तो एक गाय पाळायचा आणि त्या गायीचे दूध तो मला प्यायला द्यायचा. मी त्यांच्या आशीर्वादाचं खूप प्रसन्न होतो. परंतु माझा पालनपोषण करणारे, मला दूध प्यायला देणारे ते ऋषी त्यांचा देहांत झाला आहे. आता त्या गायीचं दूध काढणारं कोणीच नाही आणि ज्यामुळे मला दूध प्यायला सुद्धा मिळत नाही. त्यामुळं मी उपाशी पोटी इकडे तिकडे भटकत आहे. हे म्हातारी आई, जर मला तू थोडंसं दूध प्यायला दिलं ना तर माझे प्राण वाचतील. नागाची ही विनंती ऐकून म्हाताऱ्या आईला नागावर खूपच दया आली आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती म्हणू लागली, हे नागदेवता, तू घाबरू नकोस. आज तर मी तुला दूध पाजू शकत नाही, परंतु उद्या जेव्हा मी शेतावर येईल ना तेव्हा याच वेळेला तू इथे ये, मी तुझ्यासाठी नक्कीच दूध घेऊन येईल. इतकं म्हणून ती म्हातारी आई घरी निघून येते. पुढच्या दिवशी तिच्या सुनबाई पुन्हा भांडण करू लागल्या आणि म्हाताऱ्या आईनं विचार केला की मी नागदेवाला पाजण्यासाठी दूध कुठून घेऊन जाऊ बरं. जर मोठ्या सुनबाईच्या घरातून घेऊन गेले तर तिला दूध कमी दिसेल आणि छोट्या सुनबाईच्या घरातून घेऊन गेले तर तिलासुद्धा दूध कमी दिसेल. त्यामुळं मी असं करते की दोघींच्याही घरातून थोडं थोडं दूध घेऊन जाते, ज्यामुळं दोघींनाही संशय येणार नाही. म्हाताऱ्या आईनं तसंच केलं. दोघींच्याही घरातून थोडं थोडं दूध घेतलं व ती तिच्या पदरामध्ये लपून ती शेताच्या दिशेने निघाली. शेतावर पोचल्यावर ती तिचं काम करत होती आणि इतक्यातच तिथे तो नाग पोचतो. नाग म्हातारी आईजवळ येऊन म्हणतो, हे म्हातारी आई, तू माझ्यासाठी दूध आणलं आहेस का? म्हातारी आई म्हणाली, हो नागदेवता, मी तुझ्यासाठी दूध आणलं आहे. आणि त्यानंतर म्हाताऱ्या आईनं नागाला दूध पिण्यासाठी दिलं आणि दूध पिऊन नागाचं शरीर तृप्त झालं. त्याच्या शरीराला थोडी शांती मिळाली. नाग म्हणाला, हे म्हातारी आई, आज तू माझे प्राण वाचवले आहेस, तू माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेस आणि मी तुझे हे उपकार आहे ना आयुष्यभर विसरणार सुद्धा नाही. तेव्हा म्हातारी आई त्या नागाला म्हणू लागली, हे नागदेवता, तुम्ही तर नाग आहात, मी तुम्हाला हे काळच विचारणार होते, परंतु काळ पहिल्यांदा तुम्हाला पाहून मी घाबरले होते. परंतु आज मी तुम्हाला विचारते की तुम्ही तर नाग आहात, मग तुम्ही मनुष्याच्या आवाजामध्ये कसं बोलू शकता बरं? तुम्ही नक्की कोण आहात? तेव्हा तो नाग म्हणतो, हे म्हातारी आई, मी एका शापामुळे नाग बनलो आहे. मी एका राजाचा मुलगा आहे आणि एका शापामुळे मी नाग बनलो आहे आणि पूर्ण 21 वर्षानंतर मी पुन्हा मनुष्य देहामध्ये परत येणार आहे. आणि हे 21 वर्ष आहेत ना ते पूर्ण होण्यासाठी आता काहीच महिने बाकी राहिले आहेत आणि मी त्याच क्षणाची वाट पाहत आहे. नागाने त्याचं सर्व म्हणणं त्या म्हाताऱ्या आईला समजावून सांगितलं. आता अशाच प्रकारे रोजच्या रोज ती म्हातारी आई सुनबाईच्या नकळतपणे घरातून थोडं थोडं दूध त्या नागासाठी घेऊन येत असे आणि रोजच्या रोज त्या तिच्या शेतावर यायचा. तो नाग यायचा आणि त्या म्हाताऱ्या आईकडून दूध प्यायचा. एके दिवशी छोटी सुनबाई मोठ्या सुनबाईला म्हणाली, मागचे काही दिवस पाहते माझं दूध कमी होत आहे आणि कोणीतरी दूध चोरत आहे असं वाटत आहे. मोठी सुनबाईसुद्धा म्हणाली,
माझं देखील दूध हल्ली कमी असतं. मला सुद्धा असंच वाटत आहे की कोणीतरी दूध चोरत आहे, परंतु आपलं दूध चोरी करण्यासाठी आपल्या घरात कोणीच येत नाही. तेव्हा दोघींनीही विचार केला की म्हातारी सासूबाई आपल्या स्वयंपाकघरात जात असते. फक्त ही सासूबाई स्वयंपाकघरात जाते, दुसरं कोणीही जात नाही. कदाचित ती दूध चोरत तर नसेल ना. तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली, आपण लपून पाहू की ही म्हातारी सासूबाई दूध कशा प्रकारे चोरते. पुढच्या दिवशी ती म्हातारी आई दोघांच्याही घरात जाऊन थोडं थोडं दूध घेते आणि सासूबाईचं हे सर्व त्या दोन्ही सुनबाई पाहत होत्या. म्हातारी आईनं दोघांच्या घरातून दूध घेतलं व ते पदरामध्ये लपून ती शेताच्या दिशेने निघाली. त्यानंतर सुनबाई म्हणाली, आपण सासूबाईचा पाठलाग करून पाहू की हे दूध जंगलात नेऊन सासूबाई काय करत असते बरं, कोणालाही दूध पाजत असते का. म्हातारी आई जंगलाच्या दिशेने चालली होती. तिच्या मागे मागे दोन्ही सुनबाई सुद्धा आल्या होत्या. म्हातारी आई तिथे पोचली जिथे नाग दूध पिण्यासाठी रोजच्या रोज यायचा. दोन्ही सुनबाई लांबूनच हा सर्व प्रकार पाहत होत्या. तेव्हा थोड्याच वेळात त्यांना दिसतं की म्हाताऱ्या सासूबाईजवळ एक मोठा असा नाग आला आहे आणि त्या नागाला सासूबाई दूध पाजत आहेत. तो नाग दूध पिऊ लागतो आणि सुनबाई जेव्हा हे पाहिलं की म्हातारी आई नागाला दूध पाजत आहे आणि हा नाग तर खूपच मोठा आहे, असा नाग आम्ही कधीच पाहिला नव्हता, तर हा सर्व प्रकार पाहून दोन्ही सुनबाई खूपच घाबरल्या. त्या विचार करू लागल्या की हा नक्कीच नाग आहे ना, तो मायावी आहे आणि ही म्हातारीसुद्धा त्याचीच साथीदारीण आहे. असं वाटत आहे की ही म्हातारी कुठली तरी जादूटोणा करणारी बाई दिसत आहे. कदाचित ही आमच्या मुलाबाळांना सुद्धा मारून टाकेल. त्यामुळं आज आपण सासूबाईला घरात घ्यायचं नाही. अशा प्रकारे निर्णय घेऊन दोन्ही सुनबाई त्यांच्या घराच्या दिशेने आल्या आणि इकडे म्हातारी नागाला दूध पाजत होती. संध्याकाळ झाल्यावर तिच्या घराच्या दिशेने येते, परंतु घरी आल्यावर पाहते तर घराचे दरवाजे बंद होते. दोन्ही सुनबाई दरवाजामध्ये उभ्या होत्या. सासूबाईला येताना पाहून दोन्ही सुनबाई त्यांना तिथेच थांबण्यास सांगतात. तेव्हा ती म्हातारी आई म्हणते, सुनबाई काय झालं. तेव्हा दोघे सुनबाई म्हणाल्या, सासूबाई तुम्ही काळा जादू करणाऱ्या कोणीतरी दिसत आहात. तुम्ही आम्हाला सुद्धा नुकसान पोचवाल, आमच्या मुलाबाळांना मारून टाकाल. तेव्हा सासूबाई म्हणाली, सुनबाई तुम्हाला वेड लागला आहे का. मी असं काहीच करत नाही. मी चेटकीण आहे का की तुम्हाला मारेल, तुमच्या मुलाबाळांना मारून टाकेल. तुझी मुलं तर माझी नातवंड आहेत, जी मला माझ्या मुलांपेक्षा जास्त प्रिय आहेत. मग असं असताना तुम्ही माझ्यासोबत असं कसं बोलत आहात. तेव्हा सुनबाईंनी सासूबाईंना सर्व हकीकत सांगितली. तुम्ही एका नागाला दूध पाजता, जो दूध तुम्ही आमच्या घरातून चोरून घेऊन जाता ना, आणि तो नाग इतका मोठा आहे ना की त्याला पाहून असंच वाटतं की तो एका मायावी नाग आहे व तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत मिळालेले आहात. तुम्ही काळा जादू करणारी तांत्रिकच आहात आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या घरात ठेवू शकत नाही. आणि जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना, तर मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. बघा, त्यामुळं तुम्ही इथून कुठेतरी निघून जा. आणि तुमच्यासाठी या घराचे दरवाजे आता पूर्णपणे बंद झाले आहेत. म्हाताऱ्या सासूबाईनं सुनबाईंना समजवण्यात खूप प्रयत्न केला. ती म्हणत होती की तुम्ही जसा विचार करत आहात ना, तसं बिलकुल नाही. परंतु सुनबाईनं सासूबाईंना घराच्या आतमध्ये येऊ दिलं नाही. रात्र झाली होती. सासूबाई रडत होती की मी इतक्या रात्री कुठे जाणार आहे. तेव्हा सुनबाई म्हणू लागली, तुम्ही कुठे पण जा, आम्हाला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. इतकं म्हणून सुनबाईंनी घराचा दरवाजा बंद केला. सासूबाई रडत होती, परंतु नंतर तिने विचार केला की आता रडत बसून काही फायदा नाही. कुठेतरी राहण्यासाठी तर जागा शोधावीच लागेल. परंतु तिला राहण्यासाठी कुठेच जागा सापडली नाही. रडत रडत ती पुन्हा शेतावर त्याच ठिकाणी जाते आणि जिथे तो नाग यायचा, परंतु रात्री तो नाग आला नाही. नागाची वाट पाहत पाहत म्हातारी त्याच ठिकाणी बसून राहते. पूर्ण रात्र तिने तिथेच बसून काढली.
जेव्हा सकाळ होते तेव्हा रोजच्या प्रमाणे तो नाग तिथे येतो. तेव्हा त्याला दिसतं ती म्हातारी रडत आहे. नाग त्या म्हातारीजवळ येतो आणि म्हणतो, हे म्हातारी आई, काय झालं, तू रडत का आहेस? तेव्हा ती म्हातारी आई उत्तर देते, हे नागदेवता, माझ्या सासूबाईंनी मला माझ्या घरातून बाहेर काढलं आहे. मी तुला पाजण्यासाठी रोजच्या रोज दूध आणायचे आणि सुनबाईला आपल्याबद्दल समजलं आहे. त्यांना समजलं आहे की मी हे दूध एका नागाला पाजण्यासाठी नेते. माझ्या सुनबाई मला असं म्हणत आहेत की मी काळा जादू करणारी एखादी मांत्रिक तांत्रिक आहे आणि तू एक मायावी नाग आहेस. मी त्यांना त्यांच्या मुळावाळांना मारून टाकणार आहे. त्यामुळं त्यांनी मला घरातून बाहेर काढलं आहे. माझी मुलं घरात नाहीत, ते नोकरीच्या उद्देशाने शहरात गेलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करू शकते बरं? तेव्हा नाग म्हणतो, हे म्हातारे आई, तू घाबरू नकोस. तू मला तुझा मुलगा समज. आजपासून मी तुझा मुलगा आहे. नागाचं हे बोलणं ऐकून म्हाताऱ्या आईला खूपच प्रसन्न वाटलं. नाग म्हणतो, हे म्हातारे आई, आई तू घाबरू नकोस, तू माझ्यासोबत चल. त्यानंतर नाग त्या म्हाताऱ्या आईला एका भयानक जंगलामध्ये घेऊन जातो. त्या जंगलातच एक आश्रम असतो. त्या आश्रमातच नाग त्या म्हाताऱ्या आईला घेऊन जातो आणि म्हातारी आई त्या नागाला विचारते, बेटा हा आश्रम कोणाचा आहे? नाग म्हणतो, हे म्हातारी आई, हा माझ्या त्या ऋषींचा आश्रम आहे, ज्यांचा देहांत झाला आहे. इथेच मी राहत होतो आणि तो ऋषी मला गाईचं रोज दूध पाजायचा. गाय इथेच कुठेतरी असेल. जर तिने मला पाहिलं ना तर ती माझ्याजवळ नक्कीच येईल. थोड्याच वेळानंतर ती गायसुद्धा तिथेच येते. तेव्हा नाग म्हणतो, हे म्हातारी आई, तू या गाईचं दूध काढ, तू पी आणि मलासुद्धा दूध पाज. ती म्हातारी आई गाईचं दूध काढते आणि त्या नागाला थोडंसं दूध पाजते आणि स्वतः थोडं दूध पिते. तेव्हा नाग म्हातारीला म्हणतो, हे आई तू घाबरू नकोस, तू निश्चिंत होऊन या आश्रमामध्ये राहू शकतेस. ही गाय आपल्याला दूध देत राहील. या आश्रमावर ऋषींची एक कृपा आहे. तेव्हा म्हातारी म्हणते, कोणती कृपा आहे ती? नाग म्हणतो, ऋषींनी या आश्रमावर ही कृपा केलेली आहे की या आश्रमावर नेहमीच अन्नपूर्णेचा वास असेल. इथे कधीच कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. नेहमी प्रत्येक गोष्ट इथे उपलब्ध असेल. तुम्ही इथे राहून काहीही बनवा, तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. हे सर्व ऐकून ती म्हातारी आई खूपच खुश होते आणि त्या नागासोबत तिथेच आरामामध्ये राहू लागते. नाग रोज सकाळी जंगलामध्ये जायचा आणि संध्याकाळी परत यायचा. आता ती म्हातारी आई, गाय आणि नाग त्या आश्रमामध्ये आरामात राहू लागले होते. सकाळी नाग जंगलामध्ये जायचा तर गाय चरण्यासाठी जायची. दोघेही संध्याकाळी परत यायचे आणि म्हातारी आई खूपच आनंदाने त्या आश्रमामध्ये राहत होती. एके दिवशी काय झालं, नाग रोजच्या प्रमाणे सकाळी जंगलामध्ये जातो, परंतु संध्याकाळी तो परत आलाच नाही. म्हाताऱ्या आईला इकडं खूपच काळजी वाटू लागली, कारण आता खूप उशीरसुद्धा झाला होता. तरीसुद्धा नाग परत आला नव्हता. गाय तर परत आली होती, परंतु नाग अजूनही आला नव्हता. मध्यरात्र झाली तरीसुद्धा नाग परत आला नाही. म्हातारी रात्रभर नागाची वाट पाहत राहिली. तिने काही खाल्लं नव्हतं, परंतु पूर्ण रात्रभर तो नाग परत आलाच नाही. पुढच्या दिवशी स्वतः म्हातारी आई नागाला शोधण्यासाठी जंगलाच्या दिशेने जाते. जंगलात ती नागाला खूप शोधते आणि एका ठिकाणी तिला दिसतं की एक झाड पडलेलं आहे व त्या झाडाच्या फांद्यांमध्ये नाग अडकलेला होता. धावत धावत ती म्हातारी आई तिथे जाते आणि त्या सर्व फांद्या बाजूला करते. गोमातासुद्धा म्हाताऱ्या आईला मदत करते आणि अशा प्रकारे दोघे मिळून नागाला त्या झाडापासून बाजूला करतात. तो नाग थोडा जखमीसुद्धा झाला होता. झाडा अंगावर पडल्यामुळं त्याच्या ठिकठिकाणी जखमासुद्धा झाल्या होत्या. म्हातारी आई विचारते, हे नागदेवता हे झालं कसं? तेव्हा नाग रात्री जे काही घडलं ते सर्व म्हाताऱ्या आईला सांगतो. या आई, मी आश्रमात परत येत होतो तेव्हाच खूप जोराचं वादळ आलं आणि वादळाच्या भीतीनं मी या वृक्षावर चढलो, परंतु वारा जोरात असल्यामुळं हा वृक्ष खाली पडला आणि त्या वृक्षासोबत मी सुद्धा खाली पडलो. त्याच्या फांदींमध्ये अडकून राहिलो.
मी सुटण्याचा खूप प्रयत्नसुद्धा केला, परंतु मी सुटू शकलो नाही. मला माहीत होतं की तू माझी वाट पाहत असशील, त्यामुळं मी निघण्याचा खूप प्रयत्न करत होतो, परंतु मी या फांद्यांमध्ये सुटू शकलो नाही. म्हातारी आई म्हणते, हे नागदेवता तू घाबरू नकोस, मी तुझे उपचार करेल. नागाला घेऊन ती म्हातारी आई आश्रमामध्ये पोचते आणि काही झाडांपासून औषध तयार करून त्यावर लेप नागावर लावते. काही दिवसांमध्ये तो नाग पूर्णपणे बरा होतो आणि त्या नागाच्या शापाची वेळसुद्धा आता संपणार होती. 21 वर्ष आता पूर्ण होणार होती. 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो नाग एका मनुष्याचे रूप धारण करू लागला आणि काही वेळातच तो नाग आता नाग न राहता एक सुंदर असा राजकुमार बनला होता. जेव्हा म्हाताऱ्या आईनं पाहिलं की तिचा नाग मुलगा एक सुंदर राजकुमार बनला आहे, तेव्हा तिला खूप आनंद झाला. एके दिवशी म्हातारी आई राजकुमाराला म्हणते, बेटा मी तुला तुझ्या वडिलांकडे घेऊन जाते. मला पाहायचं आहे की तुझे वडील कुठल्या राज्याचे राजा आहेत, कारण तू मला सांगितलं होतं ना की तू एक राजकुमार आहेस. मला सुद्धा पाहायचं आहे की तुझे वडील कोण आहेत बरं. तेव्हा नाग राजकुमार म्हणतो, नाही आई, मला माझ्या वडिलांकडे जायचं नाही, कारण त्यांनी मला जंगलात फेकून दिलं होतं. तेव्हा म्हाताऱ्या आईनं त्याला समजावून सांगितलं की तू तेव्हा नाग होतास, कदाचित याच भीतीमुळं त्यांनी तुला जंगलात सोडलं असेल, परंतु आता तू सुंदर मुलगा झाला आहेस. तुला पाहून तुझ्या आईवडील खूपच आनंदित होतील आणि म्हणूनच तू अशा प्रकारे काहीही बोलू नकोस. मी तुला तुझ्या वडिलांकडे घेऊन जाते. शेवटी राजकुमार त्या म्हाताऱ्या आईचं म्हणणं ऐकतो आणि तिच्यासोबत त्याच्या घरी जायला निघतो. राजकुमाराच्या राज्यामध्ये पोचल्यावर म्हातारी आई तेथील एका शिपायाला विचारते की आम्हाला राजाला भेटायचं आहे. तेव्हा शिपाई सांगतो की या राज्याचा कोणीच राजा नाही. जे राजा राणी होते ना ते आता खूपच आजारी आहेत आणि येथील राज सिंहासन आता रिकामं आहे. राजा राणी आजारी असल्यामुळं तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. म्हातारी म्हणाली, असं काय घडलं आहे की ज्यामुळं राजा राण्याची तब्येत खराब आहे आणि हा राजसिंहासन रिकामं आहे. तेव्हा तो सैनिक सांगू लागला की 21 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 21 वर्षापूर्वी राजाच्या राणीनं एका सापाला जन्म दिला होता. राणीनं एका सापाला जन्म दिला आहे हे पाहून राजाने विचार केला की जर ही गोष्ट प्रजेला समजली की राणीनं एका नागाला जन्म दिला आहे तर प्रजा राणीची घृणा करेल, आणि म्हणूनच राजाने त्या नागाला जंगलात सोडलं. आणि तेव्हापासून राजा आणि राणी त्यांच्या मुलाच्या काळजीत असतात. त्यांची तब्येत आता खूपच खराब झाली आहे आणि त्याच दिवशी त्यांनी राजसिंहासनसुद्धा सोडलं. तेव्हापासून राजसिंहासनावर कोणीही विराजमान झालेलं नाही. जेव्हा राजकुमाराने शिपायाचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो शिपायाला म्हणाला, तुम्ही जर आमची राजासोबत भेट घडवून दिली ना तर तुमच्या आमच्यावर खूप मोठी कृपा असेल, तुमच्या आमच्यावर खूप मोठे उपकार असतील. तेव्हा तो शिपाई त्या म्हातारे आणि राजकुमाराला राजाजवळ घेऊन जातो. राजाजवळ गेल्यावर राजकुमार जाऊन राजाच्या आणि राणीच्या चरणांना स्पर्श करतो. चरणांना राजकुमाराचा स्पर्श होताच त्यांच्यामध्ये एक अशी ताकद येते ना, ही ऊर्जा निर्माण होते की त्यांच्यामध्ये असलेला थकवा पूर्णपणे निघून जातो. राजा आणि राणी म्हणतात, बेटा तू कोण आहेस, कुठून आला आहेस? तू जसा आमच्या चरणांना स्पर्श केला आहेस ना तशी आमच्यामध्ये एक वेगळी शक्ती आली आहे. तू कोण आहेस? तेव्हा राजकुमार त्या दोघांनाही सर्व कथा सांगतो. म्हणतो की मी तुमचाच मुलगा आहे. राणीला म्हणतो, माता मी तुझाच पुत्र आहे. मी तुझ्या गर्भातून जन्म घेतला आहे, परंतु त्यावेळी मी एका नागाच्या रूपामध्ये तुझ्या गर्भातून जन्म घेतला होता. मला एका ऋषीचा शाप होता ज्यामुळे मी नाग बनलो होतो आणि तुम्ही मला जंगलात सोडून दिलं. 21 वर्षाचा शाप होता. 21 वर्ष पूर्ण झाली आणि मी आता पुन्हा मनुष्याचं रूप धारण केलं. हे माते, मी तुमचाच मुलगा आहे. मला तुम्ही तुमच्या हृदयाला लावणार नाहीत का? राजकुमाराचे हे शब्द ऐकून राणीला आता राहवलं नाही. ती धावतच राजकुमाराजवळ येते आणि त्याला त्याच्या हृदयाजवळ लावते. राजाला सुद्धा खूप आनंद होतो. राजा आणि राणी दोघांनीही त्यांच्या मुलाला जवळ घेतलं
आणि राजा राणीला पाहून असं वाटत नव्हतं की आता काही वेळापूर्वी ही दोघेही खूप आसक्त होते, परंतु आता दोघांमध्ये एक वेगळी शक्ती आली होती. ते दोघे खूप आनंदित होते. त्यांनी सर्व प्रजेला सांगितलं की आमचा मुलगा परत आला आहे. प्रजासुद्धा खूप खुश झाली. राजानं सुद्धा सांगितलं की हाच माझा मुलगा आता राज्याचा राजा बनणार आहे. याचा आम्ही राज्याभिषेक करणार आहोत. पुढच्या दिवशी राजा राजकुमाराचा राज्याभिषेक करतो. राजा राणी त्यांचा मुलगा परत आल्यामुळं खूप खुश असतात. इकडे म्हातारी आई विचारू लागली की तिने मांडलेला तिचा मुलगा आता त्याला त्याचे आई वडील भेटले आहेत. मग मला आता इथून जायला हवं. तिथून ती निघत होती. इतक्यातच राजकुमाराने म्हाताऱ्या आईला आवाज दिला आणि म्हणाला, हे माते, तू माझी आई आहेस. जन्म देणारी माझी ही राणी आई आहे ना, परंतु तू मला पाळलं आहेस. तू माझ्या प्राण्यांचं रक्षण केलं आहेस. त्यामुळं माझ्या या जन्म देणाऱ्या आईपेक्षा तुझं महत्त्व मला जास्त आहे. तू कुठे चाललीस? तू इथेच राहायचं आहेस. राजकुमाराचं असं बोलणं ऐकून त्या म्हाताऱ्या आईला खूप आनंद झाला. दुसरीकडे त्या म्हाताऱ्या आईची मुलं काही दिवसानंतर घरी परत येतात. तेव्हा ते त्यांच्या बायकांना विचारतात की आमची आई कुठे आहे. तेव्हा त्यांची बायको सांगते की तुमची आई एक चेटकीण आहे. ती काळा जादू करणारी एक तांत्रिक आहे, म्हणूनच आम्ही तिला घरातून हाकलून दिला आहे. त्या मुलांच्या बायकांनी त्या दोघांनीही नागाची आणि त्या म्हाताऱ्या आईची हकीकत त्या मुलांना सांगतात. तेव्हा त्या मुलांना त्यांच्या बायकांवर खूपच राग येतो. ते म्हणतात, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही आमच्या आईला एक चेटकीण म्हणत आहात. तुम्ही आमची आई कुठे आहे हे सांगा, नाही तर तुम्हाला आम्ही सोडणार नाहीत. परंतु त्या सुनबाईंना हे माहीत नव्हतं की ती म्हातारी कुठे गेली आहे. त्यामुळे ती दोघीही त्यांच्या नवऱ्यांना काही सांगू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या मुलांचा त्यांच्या त्या बायकांवर खूपच जास्त रागसुद्धा वाढत जातो आणि ते आता दोघेही त्यांच्या बायकांसोबत नीट वागत नव्हते. काही दिवसानंतर त्या म्हाताऱ्या आईच्या मुलांना समजतं की त्यांच्या आई एका राज्यामध्ये एका राज्याची राजमाता बनून राहत आहे. तेव्हा त्या मुलांना हे पाहून खूप आनंद होतो आणि त्यानंतर ते दोघेही मुलं त्यांच्या आईला भेटण्यासाठी त्या राज्याच्या महालामध्ये जातात. आईला भेटल्यानंतर ते त्यांच्या आईला म्हणतात, आई, तुझ्यासोबत जे काही घडलं आहे ना, ते आम्हाला समजलं आहे. आम्ही आमच्या बायकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली आहे. आता तू आमच्यासोबत घरी चल. तेव्हा ती म्हातारी आई म्हणते, नाही बेटा, हा सुद्धा माझा मुलगाच आहे. माझा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तुम्ही दोघांनीही जाऊन तुमच्या बायकांसोबत आणि मुलांसोबत आनंदित राहा. त्या म्हातारीची मुलं आणि नातवंड तर आनंदी असतात, परंतु सुनबाई त्यांना तर खूपच त्रास होऊ लागतो. त्या म्हाताऱ्याच्या मुलं आणि नातवंड सुनबाईंना खूपच त्रास देत असतात. त्यांनी जो त्रास त्या म्हाताऱ्या आईला दिलेला असतो ना, तो सर्व त्रास त्या सुनबाईंना सहन करावा लागत असतो. या कथेचं तात्पर्य काय? समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या सुनबाईंनी सासूबाईचे हाल केले, त्याप्रमाणे सुद्धा या जन्मात त्यांच्या कर्माचं फळ मिळालं. त्यामुळं कधीही आपल्या वडीलधाऱ्या माणसांना, आपल्या सासूबाईला, आपल्या सासऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका. कारण आपण जे काही कर्म करतो ना, ते सर्व आपल्याला या जन्मात फेडावे लागतात. आणि त्याचबरोबर त्या सुनबाई नेहमी घरात भांडण करत असायच्या. त्यामुळं घरातील सुख शांती पूर्णपणे हरवून गेली होती. म्हणूनच घरातील महिलांनी घरात राहताना कधीही भांडण करू नये. यामुळं घरातील सुख शांती असते ना, ती कायमची निघून जात असते. आणि माता लक्ष्मी असते ना, ती तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही. घराची बरकत पूर्णपणे थांबून जाते. म्हणून सर्व महिलांना सांगणं आहे की आपल्या घराची लक्ष्मी आहे ना, ती साक्षात तुम्हीच आहात. जर भांडण करायला लागल्या ना, तर घरामध्ये पैसा अडका टिकेल का? कधीच टिकणार नाही. म्हणून महिलांनी आपापसामध्ये कधीच भांडण करू नका. मिळून मिसळून राहा. कारण हे घराचं मांगल्य आहे ना, ते तुम्हीच आहात ना. आणि जेव्हा माणूस म्हातारा होत जातो ना, वयोवृद्ध होत जातो,
तेव्हा तो लहान होत जातो. त्याच्यामुळं वडीलधाऱ्या माणसांना समजून घ्या. आनंदामध्ये जीवन आहे ना, ते जीवन जगायला लागा. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद आल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.